नमस्कार. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने होणारे शेंगोळे रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण आधी वाटण तयार करून घेणार आहोत. जिरे, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. एक वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी ज्वारीचे पीठ आणि अर्धी वाटी डाळीचे पीठ घ्यायचे आहे. तयार केलेले वाटण थोडेसे त्यामध्ये टाकायचे आहे. 2 चमचे तेल, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून पीठ छान एकजीव करून मळून घ्यायचे आहे. पीठ हे गव्हाच्या पिठाप्रमाणेच मळायचे आहे. मळलेल्या पिठामधून छोटासा गोळा घेऊन ताटामध्ये पाणी घेऊन तो गोळा त्या ताटामधल्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मळलेले पीठ 10 ते 15 मिनिटं भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला शेंगोळे करून घ्यायचे आहे. आपल्याला स्वयंपाकाचा कधी कधी कंटाळा आला तर आपण डाळ भात किंवा पटकन होणारा असा खिचडी भात करतो. त्याऐवजी आपण हे शेंगोळे रेसिपी करून पाहिली तर किती छान आणि शिवाय पौष्टिक पण आहे. मुलांना तर काय अशा नवीन नवीन डिश खायला आवडतात. त्यामुळे मुले पण खुश आणि आपण पण खुश. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, हिंग, अर्धा चमचा हळद आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घालायची आहे आणि तयार केलेले वाटण त्यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून त्या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे. आपण ताटामध्ये पीठ मिक्स करून ठेवले होते तेही त्या पाण्यामध्ये घालायचे आहे. यामुळे शेंगोळ्याला दाटसरपणा येतो. चवीनुसार मीठ घालायचे आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेले शेंगोळे सोडून घ्यायचे आहे आणि 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवर हे शेंगोळे छान शिजवून घ्यायचे आहेत. आहे आपले शेंगोळे डिश. मुलांना पण खूप आवडली ही डिश. नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.